अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धाक्षावर खूप खूप मनापासून स्वागत। येत्या 19 मार्चला म्हणजेच गुरुवारी आहे गुढीपाडवा। गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे आणि या शुभ मुहूर्तावर आपण सगळेजण आपापल्या प्रेणे सोनं, चांदी, गाड्या किंवा नवीन घराची खरेदी करणं असेल, नवीन जागा खरेदी करणं असेल, दुकान खरेदी करणं असेल, इतर कुठलीही गोष्ट असेल जी महत्त्वाची आहे, एखादी प्रॉपर्टी घेणं असेल, कुठलीही गोष्ट जे आपण खरेदी करत असतो, कारण की हा 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे आणि या शुभ मुहूर्तावर आपण दिवसभरामध्ये कधीही खरेदी करू शकतो। या दिवशी आपल्याला मुहूर्त बघायची गरज पडत नाही आणि असंही म्हटलं गेलं आहे की जे 3.5 शुभ मुहूर्त आहेत त्या शुभ मुहूर्तावर जेव्हा आपण खरेदी करतो किंवा कुठलीही वस्तू आपण घेतो तेव्हा ती वस्तू आपल्याला कधीही विकावी लागत नाही किंवा मोडावी लागत नाही किंवा गहाण ठेवावी लागत नाही, म्हणून या दिवशी खरेदी करण्याला अत्यंत महत्त्व आहे। आता बघा, आपण नेहमीप्रमाणे या शुभ मुहूर्तावर आपण सोने चांदी खरेदी करत असतो, पण आता सोन्या चांदीचे भाव इतके वाढले आहेत की सामान्य माणसांना ते खरेदी करणं शक्य नाही आहे। मग अशा वेळेस बघा, आपण काही वस्तू आहेत ज्या आपण जर खरेदी केल्या तर नक्कीच या वस्तूंदरम्यान किंवा या वस्तूंच्या मार्फत आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करते, ती आपल्या घरात अखंड वास करते आणि आपल्याला आपल्या घरामध्ये एक सुख शांती नांदते आणि आपल्याला मिळणारं समाधान तर ते वेगळंच आहे। बघा, जरी आपण सोने चांदी खरेदी करू शकत नसलो, जर तुम्ही खरेदी करू शकत असाल तर अतिशय उत्तम आहे, तरीसुद्धा तुम्ही या वस्तू घेऊ शकता ज्यावर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पण बघा, जर तुम्ही सोने चांदी खरेदी करू शकत नसाल तर नक्कीच ज्या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्ही खरेदी करू शकता। तुमच्याकडे त्या वस्तू आहेत का किंवा त्या वस्तू खरंच तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत का, तुमच्याकडनं सेवा घडणार आहेत का, त्या गोष्टींवर जर सेवा घडणार असेल नक्कीच या वस्तू खरेदी करू शकता। आणि लक्षात घ्या, जसं म्हणतात गुढीपाडव्याला किंवा अक्षय तृतीया असो, पाडवा असो, ज्या शुभ मुहूर्तांत आपण ज्या कोणत्या गोष्टी खरेदी करतो त्याचं किंवा ज्या कोणत्या आपण सेवा करतो त्याचं फळ जे काय आहे ते आपल्याला आनंदपणे मिळत असतं किंवा त्या गोष्टी किंवा त्या वस्तू आपल्याला कधीही मोडाव्या लागत नाही, कधीही गहाण ठेवावे लागत नाही किंवा कधीही आपल्याला त्या विकाव्या लागत नाही। त्यामुळेच बघा, सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान अशा या गोष्टी आहेत ज्या आपण या दिवशी खरेदी करू शकतो आणि या गोष्टींमुळे, या वस्तूंमुळे आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच सुख शांती येते, आपल्याला एक समाधान प्राप्त होते आणि ते आपल्याला जीवनात अत्यंत महत्त्वाचं आहे, सोन्या चांदीपेक्षाही महत्त्वाचं। तर बघा, त्यातली सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट आहे ती म्हणजे गुढीपाडव्याला तुम्ही कमळगट्ट्याची मणी किंवा कमळगट्ट्याची माळ तुम्ही खरेदी करू शकता। कमळगट्टा म्हणजे कमळाचं बी आणि कमळाचं बी, कमळाचं फूल तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की माता लक्ष्मीलाही अत्यंत प्रिय आहे, माता लक्ष्मी त्यावर विराजमान असते। त्यामुळे कमळगट्ट्याची माळ किंवा कमळाचं बी जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये ठेवतो तर नक्कीच माता लक्ष्मी प्रसन्न होते, ती आकर्षित होते जेव्हा आपल्याकडनं त्या कमळगट्ट्याची माळ सेवा घडते। जसं की बघा, तुमच्याकडे जर कमळगट्ट्याची माळ असेल किंवा नसेल तर तुम्ही नक्की खरेदी करा आणि त्यावर तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र जेव्हा जमेल तेव्हा रोज तुम्ही पठण करू शकता किंवा रोज एक माळ तुम्ही जप करू शकता किंवा दर शुक्रवारी ही सेवा त्या कमळगट्ट्याच्या माळेवर तुम्ही करू शकता। विष्णू गायत्री मंत्र 1 माळ, लक्ष्मी गायत्री मंत्र 1 माळ, कुबेर मंत्र 1 माळ, यामुळे नक्कीच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहत असतो, ती स्थिर राहत असते, लक्ष्मी आपल्याला प्राप्त होत असते, आपल्या घरामध्ये कधीही कशाची कमी पडत नाही। अत्यंत प्रभावी ही सेवा आहे आणि ही वस्तूसुद्धा बघा, अगदी 100-150 रुपयापर्यंत ही माळ तुम्हाला मिळते। पण या माळेमुळे कुठेतरी आपल्या जीवनामध्ये आपल्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या आपल्याला दूर होणार आहे आणि आपला लक्ष्मी प्राप्तीचा मार्ग आपल्याला मोकळा होणार आहे। तर त्यामुळे तुम्ही नक्की ही वस्तू खरेदी करू शकता। त्यानंतर आहे ते म्हणजे श्रीयंत्र। श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आणि भगवान विष्णूंचं आसन मानलं गेलं आहे आणि ज्या घरामध्ये किंवा ज्या ठिकाणी श्रीयंत्र आहे त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहत असतो, तिथून ती कधीच जात नाही। म्हणून लक्षात घ्या की श्रीयंत्र जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ते नक्कीच या गुढीपाडव्याला खरेदी करू शकता। श्रीयंत्र फक्त घरामध्ये आणून ठेवायचं आहे देवघरामध्ये आणि आपल्याकडे पैसा येईल किंवा लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होईल, लक्ष्मी प्राप्त होईल असं नाही आहे, त्यावर आपल्याकडनं सेवा घडणंही तितकंच महत्त्वाचं आहे। जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल किंवा श्रीयंत्र तुम्ही खरेदी करणार असाल तर तुम्हाला त्यावर श्री सुक्ताचं पठण करत करत कुंकुम वाचन करायचं असतं। अनेक सेवा आहेत ज्या आपण श्रीयंत्रावर करत असतो, त्याची माहिती तुम्हाला मी देणार आहेच। पण बघा,
ज्या काही वस्तू आहेत ज्या तुम्ही खरेदी करू शकता आणि ज्यामुळे नक्कीच तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य नांदेल अशा ज्या वस्तू आहेत, तर तुम्हाला ज्या वस्तूंची गरज आहे किंवा ज्या वस्तू तुमच्याकडनं सेवा घडणार आहे अशा वस्तू तुम्ही खरेदी करा. त्यानंतर बघा, तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे गजलक्ष्मी. गजलक्ष्मी ही सुद्धा एक लक्ष्मीच आहे आणि जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये गजलक्ष्मी ठेवतो तेव्हा कुणाचीही वाईट नजर आपल्यावर किंवा आपल्या घरावर पडत नाही. आणि गजलक्ष्मी अशी घ्यायची असते जी आपल्याला भरभरून आशीर्वाद देते. ते जे काही हत्ती असतात त्याची सोंड वरती असणं, त्याचा उजवा पाय पुढे असणं, ती चालत आहे अशा रीतीने किंवा ती आपल्याला भरभरून आशीर्वाद देत आहे अशी आपल्याला गजलक्ष्मी घ्यायची असते. तर आपल्या घरातली लक्ष्मी ती म्हणजे शिराई म्हणजेच झाडू. आता ही अगदी 10 ते 20 रुपयामध्ये मिळणारी गोष्ट आहे. आपण त्या वस्तूला आपल्या घराची लक्ष्मी मानतो. बघा, जेव्हा लक्ष्मीपूजन आपण करतो दिवाळीचं, तेव्हा त्या पूजेमध्ये झाडूला, त्या शिरईला अत्यंत महत्त्व आहे. कारण की त्या स्वरूपामध्ये आपल्या घराने माता लक्ष्मी प्रवेश करत असते. म्हणून लक्षात घ्या की तुम्हाला जर झाडू खरेदी करायचं असेल, तुम्ही गुढीपाडव्याला नक्कीच खरेदी करू शकता. अर्थात त्याच्या स्वरूपात तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करेल आणि ती अखंड वास करणार आहे. त्यानंतर कवड्या. आता कवड्यासुद्धा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत आणि कवड्यांवर आपण सेवासुद्धा करत असतो. तर आता कवड्या किती घ्याव्या? तुम्ही 7 कवड्या घेऊ शकता. बघा, तर त्या कवड्यावर आपल्याला सेवा करायची असते. कवड्या घेताना या पांढऱ्याच कवड्या घ्या. त्या कवड्या आपल्याला पिवळ्या करून मग आपल्याला त्यावर सेवा करायची असते, पण घेताना तुम्हाला पांढऱ्याच कवड्या घ्यायच्या. आता कवड्यांवर सुद्धा आपल्याला या दिवशी सेवा करायची आहे. ती सेवा कशी करायची आहे, काय करायची आहे याच्याबद्दल मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये माहिती देईन. आज फक्त आपण कोणकोणत्या वस्तू घेऊ शकतो किंवा कोणकोणत्या वस्तू आपण खरेदी करायला हव्यात ही आपण माहिती बघणार आहोत. तर त्यानंतर तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला ज्या देवी देवतांची मूर्ती घ्यायची आहे, फोटो घ्यायचा आहे, तो तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता. कुलदेवीचा फोटो असेल, मूर्ती असेल, त्यानंतर स्वामींची मूर्ती असेल, स्वामींचा फोटो असेल, अन्नपूर्णा माता असेल, लक्ष्मी माता असेल, लक्ष्मीमातेची मूर्ती असेल, फोटो असेल, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा जो फोटो असतो एकत्रित, भगवान विष्णूचे पाय चेपत असलेली माता लक्ष्मी, हा सुद्धा फोटो आपल्या घरामध्ये असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहत असतो. तर तुम्ही हा सुद्धा फोटो घेऊ शकता. बघा, म्हणजे तुमच्या देवघरामध्ये ज्या वस्तू नाही आहेत आणि ज्या वस्तूंची तुम्हाला गरज आहे किंवा ज्या वस्तू तुमच्याकडनं सेवा घडणार आहे अशा वस्तू तुम्ही खरेदी करू शकता. या सगळ्या वस्तू खरेदी करण्याची आवश्यकता नाही, पण तुमच्याकडे ज्या वस्तू नाहीत पण तुम्हाला त्या खरेदी करायच्या आहेत, एखाद्या देवी देवतेची मूर्ती असो किंवा फोटो असो, कमळगट्ट्याची माळ असो, श्रीयंत्र असो, कुबेर यंत्र असो, गजलक्ष्मी असो, त्याचबरोबर कवड्या असो, म्हणजे तुमच्याकडे ज्या वस्तू नाही आहेत आणि त्या वस्तू तुम्हाला सेवा करायची आहे तर तुम्ही नक्कीच त्या वस्तू या दिवशी तुम्ही खरेदी करून आणू शकता. कारण की त्या स्वरूपात तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करेल आणि ती अखंड वास करेल. आणि नक्कीच त्या वस्तूंवर जेव्हा आपल्याकडनं सेवा घडते ना, त्या सेवेमुळे आपल्या घरामध्ये सुख शांती नांदते, समृद्धी येते, ऐश्वर्य येते. तर चला, एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जेव्हा तुमच्यासोबत शेअर करायची होती. झालेली सेवा मी स्वामी माझ्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय श्री स्वामी समर्थ.